नमस्कार. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काळ अशीच एक आठवण. ती आठवण आली तरी मी थोडासा भावनेने भारला जातो. आठवण अशी आहे की शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बसलो सगळेजण आणि त्यावेळेला काहीतरी कारणाने स्वातंत्र्य मिळायला एक 6 महिने 8 महिने असतील कदाचित, काही निधी गोळा करण्याचं काम सगळेजण करत होते. आमच्या मनात आलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे. बालमन, शालेय वय, 35 सालचा माझा जन्म, 47 साली म्हणजे मी 12 वर्षाचा होतो. ते 10-11-12 वर्षाच्या मुलांच्या डोक्यात काय होतं हे आजच्या पिढीने समजून घेणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आम्ही एकत्र बसलो आणि आपल्याला पण निधी गोळा करता येईल का असा विचार सुरू झाला. आणि मग प्रत्येकाने कोणीतरी असं सांगितलं की आपल्याला खाऊचा मिळालेला पैसा आपण एकत्र करू आणि तो त्या निधीला देऊ. कोणीतरी सांगितलं दिवाळीचे फटाके आपण नाही वाजवायचे, आपल्याला कोणी पैसे दिलं तर ते त्या निधीमध्ये आपण टाकूयात. तिसरा कोणीतरी असं म्हणाला की अरे सगळीकडे लोक फिरतायत पैसे गोळा करायला, भाजी बाजारात कोणी गेलं असेल असं मला वाटत नाही. बालमन जर विचार करायला लागलं तर ते किती दिशेने किती विचार करू शकतं याचं हे फार उदाहरण आहे चांगलं पैकी. त्यावेळेला माणसं कशी झपाटलेली होती, लहान मुलंसुद्धा कशी झपाटलेली होती त्याचं हे उदाहरण आहे. आम्ही असं ठरवलं त्यावेळेला एकच मार्केट होतं ठाण्यामध्ये, भाजी मार्केट. आणि आम्ही मार्केटमध्ये जायचं ठरवलं. दोघांची जोडी करायची आणि सगळं भाजी मार्केट पोरं करून टाकायचं. मी आणि माझ्याबरोबरचा माझा मित्र पहिल्याच कोणातरी भाजीवालीकडे गेलो. 50 वर्षाची माऊली बसली होती आणि मी म्हटलं, मावशी स्वातंत्र्याकरता पैसे मिळवण्याचा उद्योग चालू आहे, तुमच्याकडे आलोत, तुम्हाला जे द्यायचं असेल ते तुम्ही द्या. भाजीवाली मावशी खऱ्या अर्थाने मावशी होती. ती म्हणाली, बाळा किती देऊ रे, आम्हाला कळत काही नव्हतं, काहीतरी बोलायचं बोलून गेलो, 5 रुपये द्या की. माऊलीच्या डोळ्यातलं पाणी पाहून आम्ही हादरलो. आम्हाला कळेना काय झालंय. आपण ढगळून त्या माऊलीने असं म्हटलं, बाळा माझा 5 रुपयाचा गल्ला नसतो रे, कारण आज 80 रुपये किलोनी जी भाजी मिळते ना ती त्यावेळेला 8 आणे किलोनी रुपया किलोनी मिळत होती. आणि म्हणून 5 रुपयाचा गल्ला नसायचा तिचा. स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे, 47 साल पूर्वीची. 100 रुपयामध्ये एक 6 माणसाचं कुटुंब आनंदात जेवू शकत असे 2 वेळाला. मग स्वतःला सावरून तिने असं म्हटलं, बाळा तू असं कर, रोज संध्याकाळी ये 6 वाजता आणि माझ्याकडनं 4 आणे घेऊन जा. तुझे 5 रुपये पूर्ण होईपर्यंत मी तुला पैसे देईन. आणि मला आठवत आहे तिचे 5 रुपये होईपर्यंत 5-20 दिवस सलग जाऊन आम्ही 4 आणे त्यांच्याकडनं आणले. मुद्दा असा आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश माझ्याकरता काय करणार आहे, सरकार माझ्याकरता काय करणार आहे, शासन माझ्याकरता काय करणार आहे, राजकीय पक्ष माझ्याकरता काय करणार आहेत, मला कोणत्या सबसिडी मिळतील, मला कुठचे हक्क गाजवता येतील, असा सगळा मतलबी विचार सुरू झाला. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात एक अशिक्षित महिला, गरीब महिला मला किती देता येईल, किती भर भरून देता येईल याचा विचार करत होते. मला असं वाटतं की या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या त्या माऊलीकडनं आपल्याला शिकण्यासारखं काही नाही का? विचार करा. धन्यवाद.